वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आता याच्या आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता दॅट एक्झाम टिप्स, ट्रिक्स आणि पेपर प्रेझेंटेशन कसला असला पाहिजे आपला. बट माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला का? तुम्हाला त्या व्हिडिओचा अर्थ कळला का? मी एक्झॅक्टली कोणते टिप्स दिले होते? तुमचा पेपर प्रेझेंटेशन कसा असला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण तुम्हाला किती ते समजलंय हे मला माहीत नाहीये. म्हणून मला जे कन्वे करायचं होतं ते तुमच्यापर्यंत एक्झॅक्ट ॲज इट इज पोहोचला पाहिजे, त्यासाठी आपण हा नवीन YouTube व्हिडिओ काढलेला आहे. यामध्ये मी तुम्हाला एक आयडियल पेपर प्रेझेंटेशन करून दाखवलं आहे. एक्झॅक्टली. मी पूर्ण पेपर हा लिहिलेला आहे. हा बघितला तुम्ही तर तुमची नवीन सिलेबसनुसार जी फर्स्ट बॅच झाली होती, दॅट वॉज 2021 ची बॅच, त्यांचा हा पेपर आहे. तो पूर्ण पेपर दॅट इज ऑफ 3 अवर्स मी पूर्ण इथं लिहिलेला आहे. आणि तुम्हाला एक आयडियल पेपर कसा असला पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. प्लस आपले जे महत्त्वाचे छोटे-मोठे पॉइंट्स असतात ते सुद्धा मी तुम्हाला इथं क्लिअर करून देईल. म्हणजे यापुढे तुम्हाला काहीच डाऊट राहणार नाही, की मॅम स्कॅन करताना पेन वापरू, पेन्सिल वापरू, की काय केलं पाहिजे? डायग्राम जर सुटली, मला आठवलं नाही तर कुठे काढलं पाहिजे? ते सगळे पॉइंट्स या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूयात. सो यू डोंट हॅव टू वरी. पेपर 1 आणि पेपर 2 चे सेपरेट सुद्धा व्हिडिओज मी काढणार आहे. फर्स्ट थिंग्स फर्स्ट आपण बघूया. आपला फर्स्ट क्वेश्चन असतो नॉर्मली मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा असं म्हणू शकतो, की ह्या आधी तरी मल्टिपल चॉईस क्वेश्चनच होता. आता सिन्स तुम्हाला जे आपण म्हणू शकतो एम-सी-क्यूज लास्टला भेटणार आहेत, तर प्रोबॅबली हा तुमचा थर्ड क्वेश्चन असू शकतो. प्रोबॅबली. आपल्यालाही अजून पेपर पॅटर्न आलेला नाहीये. सो यू डोंट नो, वी अल्सो डोंट नो. बट आपल्याला हे तर माहिती आहे, की एम-सी-क्यू कन्फर्म येणार आहे. फर्स्ट क्वेश्चन असू द्या किंवा लास्ट क्वेश्चन असू द्या. दॅट शुडंट मॅटर. सो जर फर्स्ट क्वेश्चन असला किंवा लास्ट क्वेश्चन असला, तुम्हाला इथं क्वेश्चन नंबर असतात 1, 2, 3, 4, 5, 6 ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर हे ब्लॉक्स आहे. ह्या ब्लॉक्समध्ये तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे? ऑप्शन नंबर लिहिणं अपेक्षित आहे. ए, बी, सी किंवा डी. ए, बी, सी, डी लिहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला स्पेस असते आणि त्या स्पेसमध्ये तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे? तुमचं कंप्लीट सेंटेन्स किंवा कंप्लीट वर्ड. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. व्हिच इज द मोस्ट इम्पोर्टंट डायजेस्टिव्ह ऑर्गन? हा तुमचा क्वेश्चन असला. ऑप्शन्स असले हार्ट, लंग्स, स्टमक आणि त्यानंतर लिव्हर. आन्सर स्टमक आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर इथं आणि ऑप्शन नंबर सी होता स्टमक. तर इथं तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे? मी तुम्हाला लिहून पण दाखवते. म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होईल. इथं तुम्हाला ऑप्शन लिहायचं आहे दॅट इज सी आणि त्यानंतर इथं लिहायचंय स्टमक. असं तुम्हाला प्रत्येक एम-सी-क्यूचं लिहायचं आहे. ओके. अनलेस अँड अंटिल तुमचं हे दोन्ही करेक्ट असेल, तुम्हाला मार्क्स भेटण्याची शक्यता कमी होऊन होऊन जाते. नुसतं ऑप्शन्स लिहून सुद्धा सोडायचं नाही आहे. ओके. म्हणून तुम्हाला अर्धा तास देण्यात येत आहे. याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. ओके. तर आपले टोटल किती एम-सी-क्यूज असतात? 20 एम-सी-क्यूज असतात. ते 20 एम-सी-क्यू आपण पूर्ण संपवायचे आहेत. आता अजून एक गोष्ट, नवीन क्वेश्चन स्टार्ट करताना नेहमी नवीन पेजवरून स्टार्ट करायचा. हा रूल तर सगळ्यांना क्लिअर स्पष्ट माहितीच आहे. सो हा पूर्ण पेज जरी माझा ब्लँक सुटला तरी मी त्याला ब्लँक जाऊ देणार आहे. त्याच्यावर काहीच नाही लिहायचंय. रफ वर्क सुद्धा करायचा नाही आहे. तो ब्लँक आहे, तो ब्लँकच राहू द्यायचा आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 2 दॅट इज युजुअली शॉर्ट आन्सर क्वेश्चन. सिन्स हा पॅटर्न 2021 वाला क्वेश्चन पेपरचा आहे म्हणून मी त्याच पॅटर्ननी फॉलो केलंय. तुमचं क्वेश्चन नंबर्स प्रोबॅबली चेंज होऊ शकतात. ओके. प्रोबॅबिलिटी आहे. सो क्वेश्चन नंबर 2 काय असतात? शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजेच लघुत्तरी प्रश्न. लहान उत्तर लिहायचे आहेत. आता मी तुम्हाला नॉर्मली काय सांगितलं होतं प्रेझेंटेशनच्या व्हिडिओमध्ये, की 2 पेजेसचे आन्सर्स लिहायचे आहेत. धिस अँड धिस 2च पेज. यामध्ये मी तुम्हाला ऑलमोस्ट आन्सर्स 2 पेजेसचेच लिहिले. काही-काही ते 1 पेजेसचे आहेत, तरी सुद्धा मी 5 मार्क्स मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आता फर्स्ट क्वेश्चन बघा काय? शरीर व शारीर व्याख्या. हा क्वेश्चन लिहिलाय का मी? नाही. हा क्वेश्चन नाही आहे. मी फक्त हेडलाईन दिली आहे. मी फक्त एक्झामिनरला सांगितलंय, की मी कोणता क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे. म्हणून मी फक्त मोस्ट आयकॉनिक वर्ड्स जे मी आन्सर करणार आहे ते लिहिलेले आहेत. क्वेश्चन असू द्या काही पण रँडम XYZ, पण तुम्हाला अर्थ समजला ना, की त्यांनी काय विचारलंय? शरीर आणि शारीरची व्याख्या लिहायची आहे. म्हणून मी इथं हेडलाईन फक्त टाकून दिलेली, की मी बाबा क्वेश्चन नंबर 2 चा ए वाला अटेम्प्ट करतीये आणि तो आहे शरीर व शारीर व्याख्या.
समजलं इथपर्यंत? म्हणून मी हेडलाईन टाकलेली शरीर व शारीर व्याख्या. आता ही हेडलाईन तुम्ही फर्स्ट टू लास्ट क्वेश्चन पर्यंत सगळ्या ह्याच्यात बघणार आहात. सो म्हणून आपल्या दिमागात हे फिक्स करून घ्यायचंय, की आपल्याला एक छोटीशी हिंट द्यायची आहे कोणाला एक्झामिनरला किंवा जो चेक करणारा माणूस आहे त्याला, की बाबा मी हा क्वेशन अटेम्प्ट करतोय. त्यानंतर सगळ्यात आता आता तुम्ही म्हणाल, की मॅम शरीर आणि शारीर 5 मार्काला कसे लिहिणार आहे ना? छोटे-छोटे कन्सेप्ट्स आहे. ऑफ कोर्स छोटे-छोटे कन्सेप्ट्स आहे. पण त्यांनी फक्त व्याख्या विचारली, तर तुम्ही फक्त व्याख्या लिहिणार आहे का? असं पण करायचं नाही. प्रयत्न करायचं, की छोटा कंटेंट असेल, तर कमीत कमी 1.5 तरी पेज आपला भरला पाहिजे. ओके. सगळ्यात आधी आपण इकडे बघूया शरीरबद्दल. तर शरीरमध्ये मी सगळ्यात आधी फर्स्ट डेफिनिशन लिहिली आहे, शीर्यते अनेन इति शरीरम. त्यानंतर प्रतीक्षण शीर्यमानम इति शरीरम. आता तुम्ही बघू शकता, मी जेव्हा श्लोक लिहिलेले आहे, तेव्हा मी त्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे काय, मी आपला श्लोक हायलाइट करतीये, "बाबा मला श्लोक येतंय." आता तुम्ही एकदमच अंडरलाईन वगैरे करणं नॉर्मली युनिव्हर्सिटीमध्ये अलाउड नसतात. हे रूल्स आहेत. सो आपण इथे अंडरलाईन वगैरे कुठेच काही केलेलं नाही. मी फक्त काय केलं, इन्व्हर्टेड कॉमामध्येच टाकलंय, की बाबा माझा हा श्लोक आहे. जर आता नॉर्मली फर्स्ट इयरकडून एवढं अपेक्षित नसतात, बट इफ यू आर व्हेरी स्मार्ट आणि तुम्ही याचे रेफरन्सेस जर पाठ केले असेल, की हा सुश्रुतचा आहे किंवा चरकांचा आहे, तर ते सुद्धा इथं लिहिलं तर वेल अँड गुड. त्याला तर फुलच मार्क्स असणार आहे विथआऊट एनी डाउट. बट ठीक आहे. सिन्स कन्सिडरिंग तुम्ही फर्स्ट इयरचे स्टुडंट्स आहात, तुम्हाला अजून रेफरन्स लर्न करायची सवय नसते. सो आता आपण काय करणार आहे, फक्त श्लोकवरती फोकस करणार आहे. मी एक श्लोक लिहिला, दुसरा श्लोक लिहिला, त्यानंतर तिसरा श्लोक लिहिला आणि लास्टमध्ये मी चौथा सुद्धा श्लोक लिहिला. मला जेवढे पण शरीरची व्याख्या माहिती असेल, मी सगळ्या व्याख्या लिहिल्यात. फक्त व्याख्या लिहिल्यात का? नाही. मी त्यांचे एक्सप्लेनेशन सुद्धा इथं केलेले आहेत. एक आयडियल पेपर फॉर्मॅटमध्ये मी त्याचे एक्सप्लेनेशन सुद्धा इथं केलेले आहेत. आता तुम्ही म्हणत असाल, की मॅम हा ऑलरेडी प्रिंटेड पेपर दिसतोय, तर नाही. हा प्रिंटेड पेपर नाहीये. मी ह्याला प्रत्यक्ष हाताने लिहिलेला आहे आणि त्यानंतर स्कॅनरनी स्कॅन केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल, की मॅम मग याच्यात हे मी स्कॅनरनी का स्कॅन केलेलं आहे? तर याच्यासाठी पण माझ्याकडे ॲन्सर आहे. सिन्स तुमचे पेपर स्कॅनरनी स्कॅन होतात, तर आपल्याला माहिती पाहिजे ना, की त्यावर नॉर्मली डायग्राम्स जे आहेत ते क्लिअर कट येतात का? जर पेन्सिलनी काढलं तर क्लिअर येतात का? जर पेननी काढलं तर क्लिअर येतात का? त्यासाठी म्हणून आम्हाला हे स्कॅन करावं लागलंय. ठीक आहे. त्यानंतर बघा मी इथं चौथी सुद्धा व्याख्या लिहिलेली. 4 वेगळ्या व्याख्यानंतर तुम्हाला असं वाटतं का एक्झामिनर तुमचे मार्क कापणार आहे म्हणून? बिलकुल नाही कापणार तो. ठीक आहे. त्यानंतर शारीरबद्दल सुद्धा शारीरची मला 2च व्याख्या माहिती होती, मी 2च लिहिले. पण आता मी टोटल जर बघितलं गेलं, तर ह्या पूर्ण श्लोकामध्ये मी 6 श्लोकच टाकलेत. सिंगल लाईन्सचे का नसो, पण मी 6 डिफरंट श्लोक टाकलेले आहेत. मग मला इथं फुल मार्क्स भेटणार आहे. ते कन्फर्म आहे. ते माझ्याकडनं कोणीच नाही घेणार. श्लोकला खूप महत्त्व नाहीये, इट्स ओके. मी समजू शकते. पण काहीच महत्त्व नाहीये असं पण नाहीये. जेवढे जास्त श्लोक लिहाल, तेवढे जास्त मार्क भेटतील. कंप्लिटली श्लोक डिपेंडंट पेपर नाही लिहायचा, आय अंडरस्टँड. भरपूर जणांचं तेच असतं. आता सेकंड क्वेशन आलं होतं डायग्राम ऑफ फिटल सर्क्युलेशन. आता आता परत इथं मी क्वेशन लिहिलेला आहे का? नाही. मी सांगतीये फक्त, की मी हा क्वेशन अटेम्प्ट करतीये. दॅट इज डायग्राम ऑफ फिटल सर्क्युलेशन. सो मी हा डायग्राम तुम्ही क्लिअर बघू शकतात. हा पेन्सिलनी काढलेला डायग्राम आहे आणि हा मी भरपूर थिक काढलेला आहे. थिक काढल्यानंतर सुद्धा तो कुठं-कुठं ब्लर आलेला आहे. बघा दिसत असेल तुम्हाला व्हेरी क्लिअरली. कुठे-कुठे तो डायग्राम ब्लर आलेला आहे. सो इट्स बेटर की तुम्ही पेन यूज करा बिकॉज पेननी लिहिलेल्या गोष्टी बऱ्यापैकी छान स्कॅन होत आहेत. पण पेन्सिलनी केलेलं थोडं-थोडं ब्लर होत आहेत. सो तुमची इच्छा असेल, जर पेन्सिल यूज करायची असेल, तर मेक शुअर की तुमचे डायग्राम्स भरपूर थिक म्हणजे डार्कली तुम्ही ड्रॉ केलेले असले पाहिजे. ठीक आहे. लाईट डायग्राम्स बिलकुल ड्रॉ करू नका. आता हा लिव्हरचा डायग्राम बघा, हा खूप रफली मी ड्रॉ केलेला होता. त्याच्यामुळे तो किती जास्त लाईट आलेला आहे. सेम गोज फॉर द प्लेसेंटा डायग्राम. किती जास्त लाईट आलेला आहे. सो म्हणजे स्कॅनिंग करताना पेन्सिलचे डायग्राम्स थोडेसे लाईट येतात. ही गोष्ट सगळ्यांना ध्यानात ठेवायची आहे. ओके. सो डायग्राम ऑफ फिटल सर्क्युलेशन आता हे तुम्ही केलंच असणार आहे. मला असं ॲज सच सेपरेटली सांगण्याची गरज नाहीये. सो डायग्राम ऑफ फिटल सर्क्युलेशन पूर्ण ड्रॉ केल्यानंतर जस्ट बिकॉज डायग्राम विचारलं तर मी डायग्राम ड्रॉ करणार आहे, बाकीचं अटेम्प्ट करणार नाहीये असं करायचंय का? नाही, बिलकुल नाही. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर प्रत्येकी डायग्राममध्ये नेमिंग करताना एक तर सरळ
किंवा आडवीच नेमिंग करायची आहे. अशी तिरकी-तुरकी नेमिंग करायची नाहीये. आता ह्या पूर्ण डायग्राममध्ये इथं किती साऱ्या नेमिंग्स आहे, पण तुम्हाला कुठंच अशी डिफरंटली स्लॅन्टिंग नेमिंग दिसतंय का? नाही. मी प्रत्येक नेमिंग कशी केलेली आहे? लाईन वाईज केलेली आहे. एकदम डिटेल्डमध्ये. ओके. कुठून पण असा एरो नेऊन काही पण डायग्राममध्ये नेमिंग करायची नसते. इट शुड लूक प्रेझेंटेबल. बघा प्रत्येक डायग्राममध्ये मी किती छान नेमिंग केलेली आहे. ओके. इट शुड लूक स्पेसिफिक. ठीक आहे. आणि त्यानंतर एव्हरी डायग्रामच्या एंडमध्ये तुम्हाला हे लिहिणं अपेक्षित आहे, की तुम्ही कसला डायग्राम काढलेला आहे. हे काय डायग्रामॅटिक व्ह्यू ऑफ विटल सर्क्युलेशन. हार्ट असलं असतं तर सजायटल किंवा कोरोनल सेक्शन ऑफ हार्ट. नाहीच समजलं तुम्हाला सजायटल सेक्शन आहे की कोरोनल सेक्शन आहे, तर फक्त हार्ट लिहून यायचं डायग्राम ऑफ हार्ट. ठीक आहे. काहीतरी लिहून यायचं की कशाची डायग्राम आहे ती. ठीक आहे. त्यानंतर आता मला फक्त जस्ट बिकॉज डायग्राम विचारलं होतं म्हणून मी काहीच नाही लिहिणार का? नाही. कमीत कमी मी पाथवे तर लिहू शकते. म्हणजे जर माझी डायग्राम थोडीफार चुकली असेल इथे-तिथे, तरी तो माझे मार्क्स कापणार नाही. मला फुल 5 मार्क्स देईल. मी फक्त पाथवे लिहिलेलं आहे. हे लिहायला मला 2 मिनिटं सुद्धा लागणार नाही. तर डायग्राम प्लस हे लिहायला इट्स ईझी टू कव्हर इन 6 मिनिट्स. ईझी टू कव्हर इन 6 मिनिट्स. ठीक आहे. ते डायग्राम पण एवढी टफ नाहीये. आणि हे पाथवे लिहायला तर मला 2 मिनिटं पण लागणार नाही. मॅक्सिमम जणांना फिटल सर्क्युलेशन हा तोंडी पाठ असतो. बरोबर? सो तुम्हाला ती गोष्ट ध्यानात घ्यायची आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघूया आपण. शॉर्ट क्वेश्चन काय? अस्थी संख्या व प्रकार. अगेन ईझी वन. पण अस्थी संख्या विचारली तर डायरेक्ट अस्थीपासून स्टार्ट करायचं आहे का? डायरेक्ट अस्थीची संख्या लिहायची आहे का? नाही. मी बघा आता परत मी हायलाइट करून दिलेलं आहे, की मी हा वाला क्वेश्चन अटेम्प्ट करते. कोणता? अस्थी संख्या व प्रकाराचा. पण पहिले मी अस्थीचे पर्याय नावं सांगितले. मी अस्थीची व्याख्या सांगितली. त्यानंतर महाभूत अधिक्य सांगितलं. मग अस्थी संख्या आणि प्रकार लिहायची सुरुवात केली. हे आपल्याला बेसिक सेन्स असतात, हे थोडेसे यूज करावे लागतात तिथे बिकॉज आपला पेपर हा छान आणि प्रेझेंटेबल दिसला पाहिजे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर मी वेगवेगळ्या आचार्यानुसार लिहिली बिकॉज मला माहिती होतं. मी तुम्हाला शिकवताना सुद्धा वेगवेगळ्या आचार्यानुसार ह्यासाठी शिकवते, कारण एक्झाममध्ये तुम्हाला कधीच स्पेसिफिक आचार्यानुसार नाही विचारलं जात. त्यानंतर अस्थीचे प्रकार लिहिताना मी आधी श्लोक टाकलेला आहे. एतानी पंचविधानी भवंती. सगळ्यांना आता तो श्लोक पाठ आहे. तुमच्यासाठी ते काहीच नवीन नाही आहे. त्यानंतर अस्थीचे 5 प्रकारांचं वर्णन केलेलं आहे. आता नुसते 5 प्रकार लिहून सोडून द्यायचेत का? नाही. त्यांनी मेन क्वेश्चनच प्रकारांवरती होता. अस्थीची संख्या व प्रकार. ते बाकीचं तर मी फॉर्मॅलिटी म्हणून लिहिलं बिकॉज आय हॅड टू लूक प्रेझेंटेबल. टिप्स होते ना ते, म्हणून. आता त्यानंतर मी प्रत्येक अस्थीबद्दल थोडं-थोडं लिहिणार आहे. हा श्लोक तर आपल्याला पाठच आहे. त्यानंतर मी आधुनिक मतानुसार त्या अस्थीला काय म्हणतात हे मी सगळ्यामध्ये टाकणार आहे. तुमचा आयुर्वेदिक क्वेश्चन आला, अस्थी असो, संधी असो, कला असो, त्वचा असो, आला की तुम्हाला तिथं मॉडर्न कोरिलेशन हा टॉपिक लिहिणंच लिहिणं आहे. म्हणजे याच्याने काय करतं, की तुम्हाला समजलंय बाबा आयुर्वेदमध्ये हे शिकवलंय, तर मॉडर्नमध्ये हा पार्ट सुद्धा शिकवलेला आहे. आणि असं नाही, की आपण शिकवलेलं नाहीये, आपण दोन्ही शिकवलेत. म्हणून आपल्याला आधुनिक मतानुसार तो पॉइंटला काय म्हणतात ते माहिती असलं पाहिजे. त्यानंतर थोडेसं स्पष्टीकरण करून दिलंय आणि उदाहरण. आता उदाहरण तर ह्या श्लोकामध्येच आहे. सेपरेटली तर तुम्हाला लर्न करायचं नाहीये, सेपरेटली काही लिहायचं सुद्धा नाहीये. सो म्हणून आपल्याला हे काम कपालस्थी, रुचकास्थी, तरुणास्थी, वलयास्थी आणि नलकास्थीबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे. सेम फॉर्मॅटनी मी 5 ही अस्थी एक्सप्लेन केलेलं आहे. जरच जागा उरली, जरच तुमच्याकडे वेळ असला तर अणुअस्थीबद्दल पण तुम्ही लिहू शकता. ओके. टू लूक मोर यू नो नाईस की मला जास्त येतंय. यूज दॅट. त्यानंतर आहे प्राकृत आणि विकृत दंत विचारलं होतं. सगळ्यात आधी प्राकृत दंत. आता प्राकृत दंतमध्ये जे काही नॉर्मल आहे ते सगळं तुम्ही लिहिणार आहे. आता तुम्ही म्हणाल, की मॅम प्राकृत आणि विकृत दंत 2-2 लाईन आहे. असं आहे का? नाही. प्राकृत म्हणजे नॉर्मली तुम्हाला जे माहिती आहे ते सगळं प्राकृतमध्येच येतंय. तर सगळ्यात आधी मी दंताचा परिचय लिहून टाकला, व्याख्या लिहिली. त्यानंतर पर्याय. आता इथून जे झालं हे प्राकृत दंतची डेफिनेशन झाली. आता प्रमाण प्राकृतचं किती असणार आहे? 2 अंगुल लांब असणार आहे. मग 1 अंगुल कुठे असणार आहे? दिसणारा. 1 अंगुल नाही दिसणारा. त्यानंतर संख्या प्राकृतची किती असेल? संधीचा प्रकार कोणता असला पाहिजे? दंतोद्भवनाचा काळ काय असला पाहिजे? दंतोद्भवनाची अवस्था काय असली पाहिजे? हे सगळं काय? हे सगळं प्राकृतच आहे ना, बिकॉज धिस हॅपन्स नॉर्मली. करेक्ट. हे सगळं लिहिल्यानंतर त्यानंतर दंत उत्पत्तीचे प्रकार सुद्धा लिहिलेत. हं.
त्यानंतर दंतांची नावे सुद्धा लिहिलेली आहेत. कारण की हे सगळं काय आहे परत प्राकृत आहे. त्यानंतर दंतसंपत. दंतसंपत म्हणजे आयडियल किंवा आपण अस्थिसार पुरुषमध्ये बघा दंतसंपत व्यक्तीबद्दल बोलतो. तर संपत म्हणजे कसं असला पाहिजे, घन असला पाहिजे, श्वेत असला पाहिजे, हे सगळे पॉइंट्स इथे लिहायचे आहेत. त्यानंतर शेवटचा पॉइंट काय असणार आहे विकृती. हे सगळं काय सांगितलं आपण प्राकृत सांगितलं बिकॉज दीज आर नॉर्मल थिंग्स. बट विकृत म्हणजे काय? काहीतरी बिघडलंय. तर ह्यामध्ये काय येणार? सगळे डिसीजेस येणार. कृमीदंतक झालं, ज्याच्यामध्ये वर्म्स येतात. दंत शब्द झाला, दात तुटण्याचा आवाज असतो. त्याला नॉर्मली झोपेच्या अवस्थेत ना असं माणूस करत असतो, कंटिन्यू आवाज असतो म्हणून त्याला दंतशब्द म्हणतात. हं, दंतघात म्हणतात. किंवा वर्धन झालं, एक्सेसिव्ह ग्रोथ झाली दातांची, दालन झाला. आता ह्यामध्ये मी सगळे डिसीजेस जे आहे फक्त नावं लिहून सोडली आहेत का? नाही. एक 2-2 ओळींचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मी तर इथं 2 ओळींचा पण एक्सप्लेनेशन नाही दिलं. आता एक्झाम्पलच घ्या. दालनमध्ये बघा, यात दात अनेक प्रकारांनी फाटत जातात. बस एक सिंपल लाईनमध्ये मी फक्त एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो दॅट इज विकृती. आता तुम्हाला प्राकृत आणि विकृत म्हटलंय, तर भरपूर जण प्राकृतचं एक तर काही पण लिहितात आणि विकृतमध्ये असं लिहून येतात, की प्राकृतपेक्षा विपरीत काहीही झालं तरी त्याला विकृत म्हणतात. असं लिहिणं तुमच्याकडनं अपेक्षित नाहीये. तुम्ही जरी फर्स्ट इयरचे असले तरी रँडम काही पण नाही लिहू शकत. तुम्हाला शिकवलेलं गेलेलं आहे व्हॉट इस प्राकृत. जे काही मी तुम्हाला शिकवलंय दॅट इज ऑल प्राकृत ओन्ली. विकृत म्हणजे काय? त्याचाच एनाटॉमिकल ॲस्पेक्ट किंवा जे बिघडलेलं आहे. तर हे सगळं काय येणार? विकृत दंतामध्ये येणार. आणि टू मेक इट लूक मोर अट्रॅक्टिव्ह मी इथं डायग्राम पण काढलेले आहेत. आता तुम्हाला इथे खूप जास्त डिफरन्स दिसणार आहे. ही डायग्राम मी स्पेसिफिकली पेन्सनी काढलेली आहे. बिकॉज दीज वर ईझी डायग्राम्स. तर मला चेक करायचं होतं, की कशाची इम्प्रिंटिंग चांगली येते. तर मला असं वाटतं पेन्सिलच्या कंपॅरिझनमध्ये ह्या डायग्राम्सची इम्प्रिंटिंग चांगली आलेली आहे. बरोबर? स्कॅन होताना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता डायफ्राम मसल. अगेन वन ऑफ द ईझीएस्ट वन. आता डायफ्राम मसल परत तुम्ही म्हणाल, की मॅम डायफ्राम तर आपण रेस्पिरेटरी. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं डायफ्राम इज अल्सो अ मसल अँड कॅन कम अंडर मायोलॉजी. ओके. तर डायफ्राम मसल अगेन सगळे पॉइंट्स मी इथे कव्हर केलेले आहेत, बट शॉर्टमध्ये. डायफ्राममध्ये मी तुम्हाला नोट्समध्ये जसे पॉइंट्स दिलेले आहेत, सेम कव्हर केलेले आहेत, बट शॉर्टमध्ये. आता इथं नॉर्मली मी काय सांगितलं होतं मसल्समध्ये काय-काय लिहायचं? ओरिजिन, इन्सर्शन, नर्व्ह सप्लाय, ब्लड सप्लाय आणि काही ओपनिंग्स असतील तर त्या. तर इथं मी तेच लिहिलेले आहेत. सगळ्यात आधी इंट्रोडक्शन, त्यानंतर ओरिजिन, त्यानंतर इन्सर्शन. बट किती पॉइंट वाईज आणि किती स्पेसिफिक लिहिलेलं आहे तुम्ही ते बघत चला जेव्हा मी स्क्रोल करत जाते. ठीक आहे. त्यानंतर मेजर ओपनिंग्स काय-काय आहे? आता इथे याच्यात मायनर ओपनिंग्स पण होते, पण गरज आहे का? इट्स अ एस-सी-क्यू क्वेश्चन. तर मी नाही लिहिणार. मी फक्त मेजर ओपनिंग्स लिहिलेत. ओके. त्यानंतर सरफेस लिहिलं, नर्व्ह सप्लाय, अप्लाइड एनाटॉमी. अप्लाइड एनाटॉमी तर सगळ्यांमध्ये लिहिणं नेसेसरीच आहे. मी इथं परत 3च लिहिलेले आहेत. व्हेरी सिंपल. तुम्ही फक्त पॉइंट्स बघा. माझा कोणताच पॉइंट जे आहे, ते मी पॅराग्राफमध्ये लिहिलेला नाहीये. मी कुठंच एक्सेसिव्ह लाइनिंग करून पॅराग्राफमध्ये खूप एक्सप्लेनेशन, भाषांतर असं करतच नाहीये. व्हेरी स्पेसिफिक, व्हेरी पॉइंटफुल. तसंच तुम्हाला पण पेपरमध्ये लिहायचे इन ऑर्डर टू स्कोर गुड मार्क्स. आणि त्यानंतर एक छान डायग्राम. आता याच्यात पण तुम्ही क्लिअरली बघू शकता, मी इथं पूर्ण शेडिंग केलेली होती पेन्सिलनी आणि ते किती जास्त ब्लर झालीये. सो दॅट्स व्हाय आय एम टेलिंग यू की लाईट जर तुम्ही पेन्सिलने डायग्राम काढत असणार आहेत आणि लाईट काढले तर ते स्कॅन होणार नाही. सो मेक शुअर की जर तुम्ही पेन्सिलने काढले तर तुम्ही एकदम डार्क डायग्राम्स काढणार आहेत. ठीक आहे? ह्यात पण तुम्ही नेमिंग बघू शकता. इट्स व्हेरी अगेन स्पेसिफिक. कुठंच आडवी, उभी, तिरपी लाईन काढलेली नाहीये. सगळे एकदम स्पेसिफिक. आता मला एक सांगा, इथं हा डायग्राम इथला पार्ट होता. तुम्ही डायरेक्ट कधी असं नाही करणार. यू मेक इट स्पेसिफिक, राइट? ही पॅटर्न्स तुम्हाला आता शिकण्याची गरज आहे. रँडम डायग्राम्स काढायचे नाहीयेत. एकदम ब्युटिफुल, गुड, प्रेझेंटेबल डायग्राम्स काढा. तुम्हाला एक्झाममध्ये पण येतं ना नीट अँड लेबल डायग्राम. तर नीटचा अर्थ हा असतो. सो यू हॅव टू बी व्हेरी नीटफुल व्हाईल ड्रॉइंग द डायग्राम्स. त्यानंतर अष्टविध संधी. आता अष्टविध संधीबद्दल तर काही सांगण्याचा प्रश्नच नाहीये. अष्टविध संधीचे श्लोक सगळ्यांना पाठ आहेत. ते लिहायचे आहेत सगळ्यांना. ठीक आहे. आता संधीचे प्रकार आधी बहु आणि चल आहे, चेष्टावंत, स्थिर आहे. मी ते एक्सप्लेन केलं. त्यानंतर अष्टविध संधी सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. आता नुसते संधीच्या प्रकारांवरती क्वेश्चन होता म्हणून मी दोन्ही एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे. अष्टविध संधीवरती. आता याच्यात पण तुम्ही बघू शकता
की जे चेष्टावंत आणि स्थिर आहे त्याच्याबद्दल मी जास्त डिटेलमध्ये लिहिलं नाहीये. का नाही लिहिलंय? कारण की मला स्पेसिफिक क्वेशन होता ना अष्टविध संधी. मग मी हे फक्त सांगितलंय, की संधीचे प्रकार हे पण असतात, बट स्पेसिफिक आम्हाला अष्टविध विचारले तर आम्ही अष्टविध एक्सप्लेन करणार. मग परत याच्यात पण मी मॉडर्न कोरिलेशन सुद्धा ॲड केलेला आहे. असं मी तुम्हाला पहिलेच सांगतेय, सोडून द्यायचं नाही. आधुनिक मतानुसार किंवा मॉडर्न कोरिलेशन लिहून त्याला तुम्ही रिलेट करू शकता. तुम्हाला शिकवताना शिकवलेलं आहे. प्रत्येक संधीचा मॉडर्न कोरिलेशन मी सांगितलेला आहे. तो कसा असतो ते एक्सप्लेन करायचं आणि उदाहरण सुद्धा द्यायचं आहे. उदाहरण तर श्लोकामध्येच आहे. तेषा मंगुली मणिबंध गुल्फ जानूकर पुरेशू. ठीक आहे? त्यानंतर उलुखुल सेम पॅटर्न सगळ्यांमध्ये फॉलो करायचा आहे. बघा मी पॅटर्नच चेंज केलेला नाहीये. म्हणजे एक्झामिनरला बी कळून जातो, की त्यांनी 3 पॉइंट्स लिहिलेले आणि प्रत्येक संधीमध्ये लिहिलेले आहेत. कोणतं? फर्स्ट पॉइंट त्याची डेफिनेशनबद्दल आहे, सेकंड पॉइंट त्याचं मॉडर्न कोरिलेशन आहे, थर्ड पॉइंट त्याचं उदाहरण आहे. सेम पॅटर्न मी याच्या आधी पण फॉलो केलेला होता, बरोबर? अस्थीच्या वेळेस. हे सगळं सेम पॅटर्ननी मी फॉलो केलेलं आहे. शंखावर्त संधीपर्यंत. त्यानंतर आहे पॅराथायरॉइड ग्लॅंड. आता पॅराथायरॉइड ग्लॅंड आता इथंच एक तर छोटासा ग्लॅंड आहे, तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये. परत इंट्रोडक्शन लिहिलं, 3 पॉइंट्समध्ये इंट्रोडक्शन उरकून टाकलं. नंबर होता आणि हार्मोन पण त्यातच ॲड केलं. टोटल पेअर किती असतात? लिहून टाकले एक-एक लाईनमध्ये. लोकेशन लिहिली, शेप लिहिला, डायमेन्शन लिहिलं, वेट लिहिलं, ब्लड सप्लाय, नर्व्ह सप्लाय, वेनस ड्रेनेज, क्लिनिकल एनाटॉमी, हिस्टोलॉजी माहिती असली लिहिली, नाही माहिती तरी नो इश्यूज, काही टेन्शन नाहीये. ठीक आहे. तुम्हाला माहिती असली तर लिहा, नसली माहीत तर नका लिहू. बट बघा किती सिंपल एक-एक सिंगल लाईनमध्ये मी लिहिलेलं आहे. पण प्रत्येक प्रत्येक पॉइंट लिहिल्यानंतर मी एक लाईन सोडलेली आहे. डिफरन्शिएट करायला, की हा डिफरंट पॉइंट आहे, हा डिफरंट पॉइंट आहे. आणि सिंगल लाईनमध्ये आन्सर केलंय. क्लिनिकल एनाटॉमीच्या खाली सुद्धा मी लिहिताना हायपर पॅराथायरॉइडिझम किंवा हायपोपायराथायरॉइड आता त्याचे अर्थ मला माहिती आहे. तुम्ही अर्थ नाही एक्सप्लेन केले तरी चालेल. बट मी ते लिहिताना सुद्धा पॉइंट्स टाकलेले आहेत. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला पण काळजी घ्यायची आहे तुमचा पेपर लिहिताना. आणि त्यानंतर लास्ट बट नॉट द लीस्ट डायग्राम काढून टाकायचा आहे. हा थायरॉइड आहे आणि हे 2 छोटे-छोटे काय पॅराथायरॉइड ग्लॅंड्स आहे. सिंपल सुपिरियर आणि इन्फिरियर. अगेन ईझी वन. याच्यात पण काही लोचा होता का डोक्याचा? काहीच नाही. त्यानंतर आहे लेफ्ट सुप्रारिनल ग्लँड. सेम फॉर्मॅट आहे. इंट्रोडक्शन, लोकेशन, शेप, डायमेन्शन, वेट, कव्हरिंग्स, फीचर्स, रिलेशन्स. आता ज्या स्टुडंट्सला माहिती नाहीये त्यांनी हा फॉर्मॅट जे आहे ते पाठ करून घ्या आणि जे आयुर्वेद मराठीचे स्टुडंट्स आहेत त्यांना तर नोट्सच या फॉर्मॅटमध्ये भेटलेले आहेत. तर त्यांनी लर्नच होपफुली ह्या फॉर्मॅटमध्ये केलेलं असेल. तर तुम्हाला तर टेन्शन घेण्याची गरजच नाहीये. तुम्हाला सगळ्यांमध्ये हाच फॉर्मॅट इथं फॉलो करायचा आहे. ठीक आहे? तर हा स्पेसिफिकली लेफ्ट सुप्रारिनल ग्लँडबद्दल आहे. तर मग मी डायग्राम काढताना सुद्धा फक्त लेफ्ट सुप्रारिनल ग्लँडची काढलेली आहे. स्पेसिफिक काढलेलं आहे. कीप इट व्हेरी सिंपल. तुम्हाला इथे राईट काढण्याची गरज आहे का? गरज नाहीये ना, मग कशाला टाईमपास करायचा ना आपला. ऑलरेडी आपला टाईम कमीच असतो एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता लाँग आन्सर्स, दीर्घोत्तरी. जसं लघुउत्तरी प्रत्येक आपण किती बघितले 1 अँड 2 पेजेसचं. तसं दीर्घोत्तरी किती बघायचेत? हार्डली 4 पेजेस. तर याच्यात पण सगळे 4 पेजेस. पहिला क्वेश्चन काय? गर्भव्याख्या व मासानुवासिक गर्भवृद्धी. सेम व्याख्या शुक्रशोणितम गर्भसंयोगम. परत आज एक सुश्रुतनुसार एक चरकानुसार व्याख्या लिहिली. मग मासानुमासिक गर्भवृद्धी सुरू केली. प्रथम मास श्लोक लिहिला एक्सप्लेनेशन. द्वितीय श्लोक लिहिला एक्सप्लेनेशन. त्यानंतर तृतीय श्लोक लिहिला एक्सप्लेनेशन. चतुर्थ, पंचममध्ये मला 2 श्लोक माहिती होते. मी दोन्ही श्लोक लिहिले. दोन्ही श्लोकांचं एक्सप्लेनेशन तर सेमच आहे ऑलमोस्ट. नसला तरी वेगवेगळा एक्सप्लेनेशन लिहिलं तरी लिहू शकता. षष्टमचं लिहिलं, सप्तम, त्यानंतर अष्टम आणि लास्टमध्ये नवम. संपलं. आणि लास्टमध्ये 9 मार्क्स लिहिल्यानंतर माझ्याकडे गर्भव्यापद लिहिणं अपेक्षित आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलंय, क्वेशन कोणताही असला तरी क्लिनिकल एनाटॉमी लिहिणं स्पेसिफिकली एल-ए-क्यूजमध्ये तर एक्सपेक्टेडच आहे. मग तुम्ही गर्भव्यापद लिहून टाकायचे आहेत, की काय-काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जर हे नसेल येत तर मॉडर्ननुसार लिहा. ओके. त्यानंतर नेक्स्ट बोन, क्लॅव्हिकल अगेन सिंपल फॉर्मॅट आपल्याला तर पाठच आहे. टाइप लिहायचा आहे. टाइप नंतर नंबर लिहायचा आहे. नंबर नंतर पोझिशन लिहायचं आहे. पोझिशन नंतर साइड डिटर्मिनेशन लिहायचं आहे. त्यानंतर फक्त क्लॅव्हिकलमध्ये आपल्याला स्पेसिफिक पॉइंट आहे दॅट इज ऑफ पेक्युलॅरिटीज. अजून कशा-कशामध्ये पेक्युलॅरिटीज येते आपल्याला? फीमरमध्ये येते,
क्लॅव्हिकलमध्ये येते, त्यानंतर आपल्याला हिप जॉइंटमध्ये येते. असे 2-3 जॉइंट्स आहेत ज्याच्यामध्ये येतात स्पेसिफिक. तर हे तुम्हाला पेक्युलॅरिटीज ज्या बोनमध्ये स्पेसिफिक असेल त्या बोनमध्ये तर लिहिणं अपेक्षितच आहे. ठीक आहे. त्यानंतर जनरल फीचर्स लिहून टाकायचे आहेत, जे तुम्हाला माहिती असेल लॅटरल, मीडियल आणि शाफ्टबद्दल. लॅटरल एंड, मीडियल एंड. अच्छा, हे लॅटरल आणि मीडियल हे मधलं पॉइंटचं शाफ्टबद्दलच चालू आहे. मीडियल 2/3 आणि लॅटरल 1/3 आणि मग त्याच्यानंतर एंड्स, लॅटरल एंड आणि मीडियल एंडबद्दल. आणि हात जर लाँग बोन असला असेल तर ते वरचे 2 पार्ट्स सुपेरियर आणि इन्फिरियर आणि मध्ये मिडल शाफ्ट. हे सगळं पण तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर जॉइंट्स लिहायचे आहेत, ऑसिफिकेशन लिहायचे आहेत, मसल अटॅचमेंट. मसल अटॅचमेंट ओरिजिन्स आधी लिहायचे आहेत, मग इन्सर्शन्स लिहायचे आहेत. त्यानंतर क्लिनिकल एनाटॉमी सिंपल हा पॅटर्न लिहायला आपल्याला किती हार्ड जाणार होता. किती ईझी पॅटर्न आहे तो. आणि आपण तर ऑलरेडी बोन्सच ह्याच पॅटर्नमध्ये केलेले आहेत. सगळे बोन्स ह्याच पॅटर्नमध्ये केलेले आहेत. त्यानंतर आपला हा डायग्राम एका पेजमध्ये किती छान दिसतोय. हां, आता बघा लाँग आन्सर्स असले तर कमीत कमी 2 डायग्राम काढायचेत. तर 1 अँड 2 नाही जर टाईम पुरला तर 1 पण काढला तरी नो इश्यूज. बट इथं आता माझ्याकडे टाईम होता. क्लॅव्हिकल बोन ऑलरेडी छोटा आहे. म्हणून आपल्याला सुपिरियर, इन्फिरियर दोन्ही व्ह्यू काढायला टाईम होता. मग मी काढला. ओके. हां, आता हे इम्पोर्टंट आहे. हे मी केलेलं आहे. तुम्हाला इच्छा असेल तुम्ही पण करा. आता मी इथे शेडिंग केलेलं आहे ओरिजिन आणि इन्सर्शन दाखवायला. परत सांगते ही शेडिंग मी आता पेन्सिलनी केलेली ती बघा किती ब्लर झालेली आहे स्कॅनिंगमध्ये. सो होऊ शकतं तुमचे इमेजेस पण असेच होतील जर तुम्ही लाईट शेडिंग केली तर किंवा लाईट इमेजेस ड्रॉ केले तर. ठीक आहे. सो इथं इन्सर्शन आहे, इथं ओरिजिन आहे ते मार्क करण्यासाठी मी इथं सांगितलेलं आहे की धिस इज इन्सर्शन, धिस इज ओरिजिन. त्यानंतर आहे आपला नेक्स्ट नी जॉइंट. नी जॉइंट आणि जॉइंट्स आणि बोन्सचा फॉर्मॅट सेम आहे. फक्त जॉइंट्समध्ये काय असते मसल अटॅचमेंट असते आणि सॉरी जॉइंट्समध्ये लिगामेंट्स असते आणि बोन्समध्ये मसल अटॅचमेंट्स असते. ठीक आहे. तो एक पॉइंट आठवून ठेवायचा आहे. आता याच्यात नी जॉइंटमध्ये स्पेसिफिकली सगळ्यात मॅक्सिमम लिगामेंट्स आहेत. तर तुम्हाला इथं पूर्ण 12चे 12 लिगामेंट्स हायलाइट करायचे आहेत. बाकी सगळे पॉइंट्स छोटे लिहिले तरी चालेल. आता इथं मी इथून लिगामेंट स्टार्ट केलेले आहेत. बघा एका पेजमध्ये सगळे नॉन इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन भरली. इथून लिगामेंट स्टार्ट केलं. फायब्रस कॅप्सूल, सायनोव्हियल जॉइंट, टिबियल कोलॅटरल, फिब्युलर कोलॅटरल, मीडियल मेनिस्कस, लॅटरल मेनिस्कस. त्यानंतर अँटेरियर क्रुशिएट, पोस्टेरियर क्रुशिएट, ट्रान्सव्हर्स लिगामेंट, लिगामेंटम पटेली, ऑब्लिक पॉप्लिटियल, आर्क्युरेट पॉप्लिटियस सगळे लिगामेंट्स लिहिलेले आहेत. डायग्राम काढलेली, त्यानंतर मूव्हमेंट लिहिले, रिलेशन्स लिहिले आणि त्यानंतर क्लिनिकल एनाटॉमी सुद्धा इथं मी लिहिलेली आहे. नर्व्ह सप्लाय, ब्लड सप्लाय आणि अप्लाइड एनाटॉमी. आय नो 5 पेजेसचा झालेला आहे. आय अंडरस्टँड कधी-कधी तुम्हाला टाईम नसते. ते 1-2 पॉइंट्स कमी लिहायचे, शॉर्टमध्ये लिहायचे. पण सगळे पॉइंट्स कव्हर झाले पाहिजे. ठीक आहे? 4.5 पेजेसचा आलाय आय गेस तो. लास्टमध्ये आपला सेरेबेलम याचे पण नोट्स ॲज इट इज मी तुम्हाला दिलेले आहेत. तेच नोट्स बघूनच किंवा त्याच नोट्सलाच काढताना मला तेवढा ब्रेन लागला होता आणि सेम ब्रेनने मी सेरेबेलम इथं पण लिहिलेलं आहे. ऑफकोर्स ते आणि ते ऑलमोस्ट सेम आहे. सो अगेन पोझिशन, मेनिंजियल फोल्ड रिलेटेड टू सेरेबेलम. त्यानंतर रिलेशन, एक्सटर्नल फीचर्समध्ये हेमिस्फियर, सेरेबेलरचं नॉच वगैरे सगळं. त्यानंतर अँटेरियर ॲस्पेक्ट, पोस्टेरियर ॲस्पेक्ट, लोब्स लिहिलेत. लोब्स नंतर त्याचे फीचर्स काढलेले आहेत इथं. त्यानंतर पार्ट्स. पार्ट्स नंतर इंटरनल स्ट्रक्चर. इंटरनल स्ट्रक्चर मी इथं बघा शॉर्टमध्ये लिहिलेलं तुम्हाला दिसणार आहे. बिकॉज ऑफ कोर्स टाईम नव्हता आणि पेजेस पण जास्त लागत होते. तर एवढं मला पेजेस फुल होतपर्यंत लिहायचंय का नाही. सेरेबेलम हा शॉर्ट नोटसाठी पण येतो. त्यामुळे मी तुम्हाला नोट्समध्ये थोडं अजून मोठं दिलं होतं. पण इथं मी शॉर्टमध्ये करू शकते बिकॉज हा एलएक्यूला आलेला आहे. त्यानंतर ग्रे मॅटर, मॉर्फोलॉजिकल, ब्लड सप्लाय, नर्व्ह सप्लाय आणि लास्टमध्ये काय असणार आहे क्लिनिकल एनाटॉमी. त्यानंतर सेरेबेलमवरती सुद्धा मी डायग्राम काढलेला. हा सुद्धा डायग्राम तुम्ही बघू शकता. इट इज अगेन लेबलिंग बघा त्याची. मी तुम्हाला डायग्राम प्रत्येकाच्या याच्यासाठी हायलाइट करून दाखवते बिकॉज तुम्हाला डायग्राम एक्झाममध्ये काढायचंच आहे. एनाटॉमीचा पेपर इज ऑल अबाउट डायग्राम. विदाऊट डायग्राम तुम्ही काहीच कॉन्कर नाही करू शकत. आणि हा एनाटॉमिकल लोब्स ऑफ सेरेबेलम. आता इथं मी आपला पेपर 1 पूर्ण मी तुम्हाला अटेम्प्टेड हा पेपर माइंडेड
आम्ही स्वतः बसून लिहिलेलं आहे. प्रत्येक सब्जेक्ट टीचरनी इथं बसून त्यांचे सब्जेक्टचे पेपर लिहिलेले आहेत. फक्त हे दाखवण्यासाठी की एक आयडियल पेपर पॅटर्न कसा असतो. जर तुम्ही ह्या पॅटर्ननी पेपर लिहिला तर आय एम 100% शुअर त्या एक्झामिनरकडे सिंगल सुद्धा मार्क कापण्याचं काहीच कारण नसणार आहे. ओके. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड फॉर मोर अपडेट्स तुम्ही आयुर्वेद मराठीला Instagramवर फॉलो करू शकता आणि अजून YouTube व्हिडिओसाठी आम्हाला कमेंट्समध्ये लेट अस नो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळे लिंक्स भेटून जाईल. प्लीज फॉलो अस. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर एक्झाम्स. थँक यू.